मित्रांनो, ही एक चूक आणि माझा संपूर्ण अझोला बेड जळून खाक झाला. जर तुम्ही सुद्धा नवीन अझोला बेड करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमचंही मोठं नुकसान होऊ शकतं. मी यूट्यूबवरून बघून झिरो बजेटमध्ये अझोला सुरू केला. शेण, माती आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं. सुरुवातीला सगळं छान होतं, पण अचानक अझोला लाल पडून मरायला लागला. कारण काय? मी पाण्याचा TDS चेकच केला नव्हता. माझ्या पाण्याचा TDS फक्त 550 होता, जो की 800-900 असायला हवा. तो सुधारण्यासाठी मी काय केलं? स्टेप 1, जुनं पाणी आणि खराब अझोला काढून बेड पूर्ण स्वच्छ केला. स्टेप 2, फ्रेश पाणी भरून त्यात 200 ग्रॅम SSP, 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आणि 200 ग्रॅम पोटॅशियम टाकलं. 24 तासात TDS 324 वरून 600 वर पोहोचला. आता हा अझोला पुन्हा सेट होतोय का हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन, कारण अझोला सेट होण्यासाठी वेळ लागतो. पण लक्षात ठेवा, अझोला फक्त डोळ्यांनी बघून नाही, तर योग्य मॅनेजमेंटने करा. कुक्कुटपालनातील असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.